असं काय, आपण सगळ्या न्यूजला आपण नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. देशी दारू पिऊन, देशी दारू म्हणायची का? देशी हां, हातभट्टी. हातभट्टी. तुमचं काय नाव पूर्ण? माझं नाव यल्लाप्पा वालदोर. तो यल्लाप्पा आपल्याला जे राज्याच्या गृहमंत्र्यांना की जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आता यल्लाप्पाच्या नजरेतनं हे सगळं पुण्यातलं सगळं जे भेसूर रूप आहे ते समजून घ्या. यल्लाप्पा आत्ता एक जण कोणाचं ॲडमिट केलं ना? आताच एक मुलगा आला, तो म्हणला तुम्ही परवा दारू पिलो होतो ती. हां, इथे बसला होता. यावर इथे बसला होता. तो बसला होता इथं, त्याला मग अंदूक दिसायला लागले बरं, अचानकच. आणि जे काय आता घटना घडलेल्या आहेत ते इथे सर्वांना- बसला होता. इथेच बसला होता तो. हां, तर त्याला आताच रिक्षातून आम्ही पाठवलंय. हां. त्याला जे सिम्पटम झालेले आहेत, सिम्पटम्स आहेत ते दिसतच नाही आहे. मग ते काय त्याला इतक्या या अंतरावर म्हणजे 2 फुटावर अंतरावर त्याला दिसतं, इथली कोणीच दिसत नाही त्याला. हीच घटना जे आता मृत पावलेले व्यक्ती आहेत सर्वांना हे सिम्पटम लागू होते की डोळे बंद, 2 फुटाच्या वरचं पण दिसत नाही. 2 फुट नाही त्याला. तर आता तो नेताना तो होता ओके, जे गेले ते त्यांना तर काहीच दिसत नव्हतं, डोळे बंद. मग तुम्ही ओळखीचे व्यक्ती म्हणून तुम्ही ओळखणार की व्यक्ती, हा त्रास त्यांना अनुभवला. हा किती जणांना झाले आता? हा आता 12 जण तर गेलेले आहेत, 15-16 लोक आहेत. 12 जण मयत आहेत, 15-16 आणि ते ह्याच व्यवस्थितले आहेत. आणि 15-16 अजून आहेत. आता आम्ही स्थानिक आहेत. स्थानिक असताना आम्हाला माहिती आहे की हा अमुक तसं आहे. या ठिकाणी मेट्रो आणि BRTचं काम चालू आहे. तिथं परराज्यातील 100-150 लोक आहेत, ते सुद्धा दारू प्यायला येत होते. त्यांच्यात किती सिम्पटम अजून त्यांना ते माहीत नाही आम्हाला. अजून हे ओळखीचे म्हणून आम्ही ओळखतो की आमचे झालेले आहेत. मला खात्री आहे की राज्याचे गृहमंत्री जे कसं तर ते कव्हरेज बघत. चाची कितने गए? मैं आपसे बात कहूँ हाँ, कितने गए आप तक? पता नहीं, ऐसे सुनने में आया है क्या 8-10 लोग गए हैं 12 और कितने घंटे में गए 8-10 लोग? कल से 24 आवर्स. 24 आवर्स. ते आता एक जण त्या हॉस्पिटलला ऍडमिट करून आला होता, ते कुठे गेले आता? होते नाही शेजारी? राजू यांच्या नजरेतनं बघा. नाही जीवा तुम्ही हे सोडवायला गेलं ते कोण गेलं? दुसरं कोण तर गेलं होतं सोडवायला. आता ज्यांना हॉस्पिटलला सोडवायला त्यांची काय अवस्था आहे? सध्या कंडिशन थोडीशी त्याची बी सिरियस आहे. हां, सिरियस म्हणजे काय? ऑक्सिजन त्याला आता खाली 50 नंबरला ॲडमिट केलेलं आहे. इमर्जन्सी वॉर्ड जिथं आहे तिथं शिफ्ट केलेलं आहे. आता कालांतराने ते म्हणले त्याच्यावरती ट्रीटमेंट करून 1 तासाभराने जर याने रिस्पॉन्स तो दिला बोलतोय नाही. का? तो बोलतोय का? तो बोलतोय, त्याला दिसत नाहीये, ब्लाइंड आहे पूर्ण ब्लाइंड आहे, त्याला काही दिसायला कमी झालं. कालांतराने डॉक्टरने असं म्हणलंय 1 तासभर त्याच्यावरती प्रक्रिया जे असेल सलाईन मार्फत त्याच्या युरिनच्या जागेवरती ट्यूब टाकलेली आहे, जेणेकरून ते पूर्ण बाहेर काढण्यात प्रयत्न करते. ते जर तसा तुम्ही तुमचा हा रिक्षा ना? किती जणांना नेऊन सोडलं तुम्ही? मी आता गेले 2-3 जणांना जाऊन सोडून तर आलेलो. त्यातलं कोणी ICU मध्ये वगैरे नाही ना? ICU मध्ये 2 जण आहेत सध्या आता. तिथे पण मी जाणार आहे. आणि हे यल्लाप्पाच्या नजर, थँक्यू. यल्लाप्पाच्या नजर. यल्लाप्पा, ही वस्तू किती हजाराची आहे? ही वस्ती जवळजवळ इथं 200-300 घरं आहेत. 300 घर आहेत? हो, म्हणजे जुळी 50-60 वर्षापासून लोक राहतो आम्ही इथे. हो 60 वर्षापासून. हो. काय व्यवसाय आहे सगळे कुणाचा? ह्या सगळ्या इथल्या लोकांना? हातावर मोलमजुरी करून इकडे तिकडे काम. आता ठीक आहे, काळाने परिस्थिती सुधारलेली आहे, तर जातात प्रत्येक आपली नोकरी जबाबदारी पार पाडतो. कोण रिक्षा चालवतो, कोण ड्रायव्हर आहे, रिक्षा ड्रायव्हर आहे, हमाल आहे, कोण वॉचमॅनचं काम करते. यल्लाप्पा, पहिली केस कधी आली? पहिली केस ही 25 मे रोजी रात्री आली. 26 मे. 26 मेला. हो. काय त्याचे सिम्पटम्स होते का? सडनली गेलो होतो? सडनली मला त्याला त्रास होत होता. रात्री जो पिऊन झोपला होता, त्याला त्रास झाल्यानंतर वायसीएमला नेलं. त्यानंतर त्याला त्रास सुरू झाल्यानंतर घोषित केलं की गेलं. काय वय त्याचं? त्याचं वय 28-29 असेल. आणि जे ही 12-13 मेली त्यांची वय काय? त्यांच्यातले 2 जण सिनियर आहेत, बाकी सर्व बिलो 30चे आहेत. 2 सिनियर, बाकी सगळे बिलो 30 आहे. आणि हे जे सर्व आहेत हे वर्षानुवर्ष दारू पित होते, पण त्या 10-12 वर्षात कधी घडलं नाही त्यांच्यासोबत. 10-12 वर्षात कधी घडलं नाहीये. ते पित होते सर्व. ही जी मालिक सर्व पिणारच होते, त्यांना कधीच घडलेलं नाही असं. परवाच 26 तारखेला जे घडलं हे रसायन मिश्रित असलं त्यामुळं. आणि कोणी विकलं? एकाला ताब्यात घेतलं माझ्या माहिती नाही. आता पुढे आता आमदार साहेबांसमोर सगळं बोलले की 5-6 जणांना ताब्यात घेतलंय. त्याच्या पलीकडे काय? आता विक्री करायला तर शहरात भरपूर ठिकाणी आहे. तुम्ही विचार करा, हडपसरमध्ये त्याला पकडलं म्हणतात, तो तिथून सप्लाय करतोय. म्हणजे शहर पातळीवर बघा कुठं कुठं जाळं विणलं गेलं. थोडक्यात हे सगळ्यात शहरात मोठं रॅकेट हातभट्टीचं आहे. हो. हा,
तुम्ही सांगा हडपसर त्याला अटक केली, मग त्यांनी कुठल्या कुठल्या दुकानाला ते कॅन सप्लाय केले किती हप्ता चालतो इथे? ते आपल्याला माहित नाही त्यामध्ये. ठीक, त्याच्याशिवाय तर चालणार नाही ना. तर विक्री होत असताना हे एकच दुकान काउंटर नाहीये. ते कुठं दुकान इथेच आहे? हो, इथेच आतमध्ये ते बंद केलं, सील केलं पोलिसांनी ते. तर आम्हाला सांगायचं की अजून असे किती काउंटर आहेत, ते काउंटर बंद होतील नाही होतील याची गॅरंटी कोण घेणार आहे? आता आज दुर्दैवी घटना घडली, त्या दुर्दैवी घटना घडली म्हणून सर्वजणांना डोळे उघडले. पण ते जे कॅन होतं बघितलं का तुम्ही? कसलं कॅन होतं ते? स्पिरिट काय होतं? नाही, ह्या पूर्ण वस्तीला कुणालाच काय माहित नाही की ते कसं पद्धतीने होतं, काय होतं, कुठे काय यायला होतं. ते दुकान ते आतमध्ये तिकडे बोळामध्ये ते तिथं मग मजाव केला पर्यंत ते बंद, टाळा वगैरे लावलेले त्यांनी. आत्ता टाळलं. परवा त्या दिवशी त्यांना नेलेलं आहे ते चौकशीसाठी. हां, तर रेल्वेच्या पलीकडे सुद्धा आहे, दापोडीत आहे, कासरवाडीत आहे. तुम्ही सांगा, मग इथं काय घटना घडली? इथले जास्त लोक मृत पावले. का असं झालं इथे? का असं झालं? त्याचा जो रसायन द्रव्य होतं ते रसायनचा मात्रा जो तो वाढलेला होता असं प्राथमिक दर्जा. आता त्यामुळे काय झालं, दुसरी गोष्ट, प्रशासनाचे YCM जे हॉस्पिटल आहे तिथले डॉक्टर काय म्हणतात की एकाचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला, एकाचा मृत्यू का ते प्रशासन कबूलच करत नाही ना. कबूल करत नाही. पण मला सांगायचं आहे की मी जेव्हा दारू घेतली तर मी जर पडलो इथं, पडल्यामुळे मृत्यू नाही होत, दारूमुळे मृत्यू झाला तो. तर आमची रास्त मागणी आहे. आता हे आपल्या मंडळाचे कार्यकर्ते हे हो, दुर्दैवी हेच आहेत. दुर्दैवी हेच आहेत. आपल्या यांचं वय मंडळाचे कमी आहे. कार्यकर्ते 22-23 वय यांचं आहे. अक्षयचं वय किती? अक्षयचं आता बाबा 22-23 वय आहे. 20 वर्ष. ही राज्याची सांस्कृतिक राजधानी, ज्याचा अख्ख्या महाराष्ट्राला आणि भारतामध्ये फार व्यापक पातळीवरती, ज्यातल्या ह्या सगळ्या सांस्कृतिक संदर्भामध्ये खूप चर्चा होते, त्या राज्याच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये येल्लाप्पासारखा एक धाडशी मनुष्य महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला सांगतोय की हे सगळं सिंडिकेट आहे, हे सगळं नेटवर्क आहे. नेटवर्क आहे. नाही, त्यांना माहिती आहे, माहित असणारच ना. तुम्हाला गंमत सांगतो मी की हे पोलीसवाले काय म्हणतात, आमचा संबंध नाही, ते आबकारी विभागाशी निगडीत आहे. ठीक आहे, बरोबर ना. हो. आणि आबकारीवाले म्हणतात ते आमच्याकडे पोलिसासाठी, म्हणजे पोलिसाकडे मनुष्यबळच नाही. पण हे वर्षानुवर्ष चाललेलं आहे सगळं. वर्षानुवर्ष चालले. घटना आज घडली म्हणून हे डोळे जागे झाले. आता याच्यावर कारवाई करणार कोण? ते आले की आता आमदार आले बघायला. अबकारी कार्य करणार का पोलीस डिपार्टमेंट करणार का प्रशासन ते करणार? एकमेकांना टोलवाटोलवी करणार. टोलाटोली करणार. 100% टोलवाटोलवी. भरडली जाणार आमची वस्ती, त्रास होणार आमच्या इथल्या स्थानिक लोकांना. आता मी आमदार साहेबांना तेच विचारलं की ही घटना आमदार घडली. जगताप, आमदार जगताप आणि अमित गोरके साहेबांना विचारलं की याच्या पुढे धंदे चालू राहतील का हे तुम्ही सांगा आता सर्वांसमोर. ते काय 4 दिवस बोलतील ना बंद होतील म्हणून. मला हे नको आहे ना की पुन्हा धंदा इथेच नाही, पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशा बऱ्याच वस्ती आहेत, त्या वस्त्यात कायमस्वरूपी मी तर लायसन देऊन टाका त्यांना की तुम्ही विका. त्यांचं किती वय आहे सचिन? सचिनचं वय 26 आहे, याचं 20 वय आहे. त्याचं घरी इथंच आहे. हे काय अक्षयचं त्याला आणलं नाही अजून, आणि पलीकडे पत्र्याचे घर आहे. सचिन काय करत होतं? आम्हालाच मोलमजुरी करत होतो. ही आता अंत्यविधीची तयारी, अंत्यविधीची तयारी चालू आहे. ही अंत्यविधीची तयारी सुरू आहे. ही अंत्यविधीची तयारी चालू आहे आता. हे यांचा लहान भाऊ या. तुमचं काय नाव? जतीन सचिन आणि जतीन पूर्ण नाव काय? जतीन अशोक अवसरमल. अवसर. सचिन काय करत होता? अक्षय का? अक्षय. काय हमाल कामच करायचं. आता विषारी ड्रिंकमुळे त्याला काय झालं आपल्याला. किती वय आहे अक्षय? 28. ज्या वेळेला त्याला हे जाणवायला लागलं, आपल्याला काही त्रास होतो, घरात सांगितलं? हो, तरी घरात सांगितलं होतं. म्हणला माझ्या डोळ्याला अंधरकी आली आणि पूर्ण पाय दुखायला लागले मला. हातपाय? हो. पण तुम्ही विचार किती घेतली मी होती? नव्हतो, मी नव्हतो, मी बॉम्बेला होतो. जगापेक्षा बाहेर तुम्ही गेले. मुंबईला. तुम्ही काय करता? मी हमाल काम करतो. येल्लाप्पा यस, मध्ये बोला. थोडं मध्ये जाऊ. येल्लाप्पाचं म्हणणं असं आहे की किमान हे मृत्यू बघितल्यानंतर हे पुन्हा तरी थांबणार आहे की नाही? थांबलं पाहिजे. 4 थोडंस मध्ये. त्यांना शिक्षा म्हणजे कसं आहे की त्यांचा मुलगा म्हणजे त्यांनी एक आयुष्यातलं त्यांनी एक काहीतरी त्यांना हातात घडायला पाहिजे की आमच्यामुळं आज किती मृत्यू गेलेले हे त्यांनी घडवायलाच ना पाहिजे. ही त्यांना मी तर म्हणते नाही म्हणलं ना, त्यांनी काय हे धंदा नाहीच करायला पाहिजे. शिक्षा तर ती आहे अशी मी त्यांना काढून देईलच, पण मी तर म्हणते त्यांनी थोडं तरी मनाची लाज वाटली पाहिजे की त्यांनी बी आयुष्य इथं घातलंय की आज हे मुलं त्यांच्यासमोर पैदा झालेले होते, लहानाची मोठं झालं, की आज ही तरुण पिढी आपण त्यांना नाही व्यवहाराला लावलं पाहिजे. आज तुम्ही आज तुमच्या मुलासारखे होते, तुम्ही त्यांना शिवाय देऊन काही हे करू हाकलायचे होते.
माझं म्हणणं हे याला होतं. पण जरी आता हे तुमचा दोष नाही हे बी मी समजते. याला पण पण चाहिए. नंतर त्या पैसा सगळ्यात महत्वाचा नाहीये. हा अक्षय जीवन सपोर्ट बी महत्वाचं. किती गोंडस पोरग आहे. त्यांना तर काय बोलताच येत नाही. त्या यल्लापा चाहिए माझं नाव आहे. सॉरी ते अक्षय चाहिए हे आपण बघतोय की हे अक्षयचं घर आहे आणि अक्षयच्या घरामध्ये यल्लापा अशी परिस्थिती आहे की किती कुटुंबामध्ये आहे असे जवळजवळ 8 कुटुंब आहे आमच्या इथे. छोटे छोटे वस्ती 10 रूममध्ये राहणारे असे. ते अशा घटना अशा छोट्या छोट्या घरात घटना घडल्या ते तरुण वयस्कर पोरं आहे. आपण प्रत्येक जितक्या जमेल तेवढ्या घरामध्ये जाऊ आणि यल्लप्पाचा प्रश्न मला जास्त व्यापक वाटतो की मुळामध्ये यल्लप्पा एक मिनिट चप्पल. यथा अंत्यविधीची तयारी सुरू आहे. अक्षयचा कोणी मित्र आहे का? काय नाव आहे यल्लप्पा याचा कोणी मित्र अक्षयचा? हा सगळे मित्रच आहे इथे. पण त्या दिवशी एवढे सगळे लोक एकत्रित दारू पेले अजून पुढे कोणाचं घर? नाही एकत्रित पेले असं नाही होत ते. कोणी 2 वाजता पिलं, कोणी 3 वाजता पिलं. दुपारी हा दुपारी म्हणा सकाळी म्हणा. एक जण तो आता हॉस्पिटलला जो गेलाय तो सकाळी पिलाय. त्याला आज सिम्पटम चालू झाले. दुसरं आता इथे घर आहे. आणि हे किती तासाच्या अंतराने सगळ्यांचं निधन झालं? रात्री एक 10:30 वाजता एक, पुन्हा दुसऱ्या दिवशी 10ला एक. 4-4, 5-5 तासाच्या गॅपने होतं. हे त्यांचं घर आहे सचिन नेटके यांचं. दोन्ही अविवाहित पोरं आहेत. दोन्ही अविवाहित. दोन्ही अविवाहित होते आणि नेमकं दोन्ही त्या दिवशी सोबतच पिलेले त्या घरात. आता तुम्ही ज्या घरात गेलते ना ते सगळे गावाला गेलते. हा हे दोघं तिथं पिलेले आणि हा रात्री एकटाच होता घरात. 3-4 वाजेपर्यंत असं स्वतःच ओरडत होतं. पण आम्ही सगळे इथं असताना म्हणजे आवाजच नाही त्याचा. नाही पण तो ओरडल्याचा आवाज तुम्हाला नाही? नाही कोणी इकडे येत नाही. तो एकटाच असायचा. जर आम्ही जर पाहिलं नसतं तर तो घरातच डेथ बस झाली असते. काल सायंकाळी 5 वाजता आहे ना पहिला अक्षयला नेला. हा. त्याला बघून हा घाबरला की मी पिलेलो आहे पण आता सांगणार कोणाला. त्याच्यामुळे घाबरून याने आपलं गप घरातच बसून घेतलं की बोलला नाही की बाबा मी पण तिथं पिलोय. आम्ही नेला असता ना त्याला ह्याच्याने. पण ज्यांना याला हॉस्पिटलला नेलंय ते काही वाचलेत का? एकच जणी मिड पॉईंटला एकच जण वाचलेला आहे. सुभाष दिगकर. पण बाकीच्यांची डोळे आर्थिक हे परिस्थिती कमी आहे. डोळे अंधुक दिसायला लागले. सर्वांना आणि हेच लागू dialysis होतं. सांगितले आता डायलिसिस. त्या डोळ्यांमुळे. म्हणजे त्यांची परिस्थिती जी होती नॉर्मल ती आता प्रशासन आणि डॉक्टर काय म्हणतात की उडवडीची उत्तरे आहे की यांना अटॅक आला, हे पडले, हो. याच्यामुळे तीन आला. लोकं. सगळ्यात पहिले त्यांनी चुकीचं काम केलं. तुम्ही यल्लापाचे ह्याचे सचिन सचिनचे तुम्हाला कधी निरोप आला असं काय झालंय? काही होती मी फोन करून सांगितलं सकाळी. सचिन काय नेहमी घ्यायचा का त्या दिवशी मित्राबरोबर बसून? नाही ते नेहमीच घ्यायचा पण कालच्या ह्यातच झालंय त्याला. पण त्यांनी काय घेतलं होतं हे तरी सांगितलंय का नाही कोणाला? ते विकत ते फुगे आणतात ते आम्हाला माहिती फुगे? नाही. हा. ते फुगे त्याला आणून फुगेच करा. ते पार्सल आणून ते कुठे पण पितात. म्हणजे काय प्रकार आहे की तिथं येते बसायचं नाही. फुगे आणायचे म्हणजे तिथं बसायचं नाही. हम्म. कारण की इतर लोक बघतील मग ते आपण पितोय ते जरा Parcel. वेगळं. हा तर मग घरी पार्सल parcel आणून घेऊन घरी येऊन प्यायचे. असे भरपूर जणांची फॅमिली आहेत ना त्यांच्या घरी त्यांचं पार्सल अजूनही म्हणजे जे त्यांनी आणलेलं आहे ना ते मला उरलेली दाखवता? दारू आहेत ना निकाळजेच्या आहे घरी. तर कुठं? निकाळजेच्या घरी राज्याच्या गृहमंत्र्याकडे हा व्हिडिओ जाणारच आहे. हम्म. फार मोठ्या पुराव्याची गरजच नाही. जे पोलीस आणि प्रशासन सांगतं आहे की हार्ट अटॅकने गेलंय, मुळात तर कुणी ऍडमिटच केलं नव्हतं. मला तर याला कोणी सुरुवातीला मान्यच केलं नव्हतं इतके मृत्यू झाले म्हणून. हा मान्यच बरोबर नाही. ना? हा ती आम्हाला दारू दाखव म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांना ह्याच्या बाईक 1 मिनिट याला त्याचं वय किती होतं? 30. लग्न झालं होतं आणि तो रोजंदारीचंच काम करायचा. शिक्षण 8वी झालेली आहे. आलं लक्षात. पूर्ण नाव काय? सचिन रामचंद्र नेटके नेटके. आणि मूळ गाव सचिनचं? हेच आहे खुद्द. ठीक. आता ह्याच्यापेक्षा वेगळ्या पुराव्याची गरज राहणार नाही. पण हा जो याला फुग्याचा जो प्रकार आहे पुढे चला तो फुग्याचा प्रकार फुगा इथंच नाही शहरात सगळीकडे फुगे सगळ्या मिळतात. शहरात पिंपरी तुम्हाला जर चिंचवड सगळीकडे मिळतं. तुम्हाला जर प्यायची असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ग्लासमध्ये पिऊ शकता. आपण ते बघू दारू कुठे. हा ते लांब आहे बरं. असू देत ना चला पुढे बोलायचंच आहे आपलं. असू दे चला चला चला. हा
ज्यांना घरी प्यायचं पार्सल आहे कुणाकडे? नमस्कार. नमस्कार भैया. चला ठीक आहे, या इकडे. सो ते जे पार्सल आहे म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांना ह्याच्यापेक्षा वेगळ्या कुठल्या पुराव्याची गरज भासू नये की ज्या पद्धतीनं संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दारूचा व्यवहार सुरू आहे. लोकप्रतिनिधी आले आहेत, भेटत आहेत, साहजिक आहे ते त्यांचं काम करतील, आपण आपलं काम करूया. सो आता हे लोकप्रतिनिधी कधी यायला लागले? हे आता आले आत्ता आले. म्हणजे आजच आलेले आहेत. काल आमची अपेक्षा होती काल परवा आले पाहिजे होते आणि प्रशासनावर हॉस्पिटलवर असो प्रेशर केलं पाहिजे होतं. मला असं कळलं की साधारणपणे 40% मुस्लिम समुदाय, मग बाकीचे वेगळ्या समाजातले लोक. गुन्ह्या गोविंदाने सर्वजण व्यवस्थित राहतात तिथं. इकडे काय आपल्याला इकडे वस्तीच लोकवस्तीच अशी मोठी. या सगळ्या वस्तीचं प्रारूप तुम्हाला लक्षात येत असेल तर अल्पशिक्षित मंडळी, रोजंदारीवर काम करणारी मंडळी, बऱ्यापैकी आता 30 वर्ष झालंय म्हणजे तो लग्नाचा योगही जुळून आलेला असणार आहे त्यांच्या आयुष्यात. ते एक वेगळं फ्रस्ट्रेशन आहे आणि त्यामुळे ह्या ग्राउंड रिपोर्ट्स नंतर ह्याच्यात तर प्रश्नच शिल्लक राहू नये असं येल्लाप्पा म्हणतो की पिंपरी चिंचवडमध्ये सगळीकडे हे प्रस्त पसरलेलं आहे. बघूया फुगाच आणि ते एकदा पुरावे आपण दाखवले की मग कुठल्या प्रश्नाचं उत्तर बाकी राहू नये. बाकी छोटे छोटे व्यवसाय दिसत आहेत. काल आहे ना चौकीत नेलं होतं, ते बघूया. पोलिसांनी ते टाळाटाळ केलं पहिलं सुरुवातीला. पोलिसांनी काय टाळाटाळ केली की म्हणजे असं नाही का ठेवा ते म्हणजे त्यांच्या समोर लांबपास कसं करतात त्या पुरावे नष्ट करायचा पुरावा. तो इथे का बघूया. त्याला पहिल्यांदा वारलेलं घरी आहे का? हा पहिल्यांदा ज्यांचं पहिलं 26 तारखेला ते आहे का? 26 नाही 27ला सकाळी बकरीदच्या आधी वारलं, 27. बकरीदच्या आधी 27 तारखेला सगळ्यात पहिलं त्याला दुपारी 2 वाजता त्रास झाला. तो चौकात आला, म्हटलं की अरे मला दिसायचं बंद झालं, मी त्याला दवाखान्यात नेलं दुपारी. हे घर त्यांचं. सॉरी, हे खूप दुर्दैवी आहे. आपल्याला हे कुटुंबियांना सुद्धा विचारावं लागतंय. याला पाहिजे यामध्ये बस हे त्यांचे मातोश्री आहेत. हां हे त्यांचे त्यांची मिसेस. कब हुई शादी? हाँ 2006 में. कितने बच्चे हैं? एक लड़की है एक लड़का है. हाँ बच्चे भी 10वीं की है. 10वीं में. 10वीं में अभी वापस ऐसे मौत का टेढ़ा हो गया, एडमिट है उधर. वो बाप डर के बाप गए बोल के डर के उसके पापा की तरफ से रो रहे टेंशन लेके उसको एडमिट करे. सब नहीं बोल रही सारा लगा है हॉस्पिटल में. मेरा भी आदमी नहीं बाबा, मेरे पापा चाहिए वो सब चाहिए मेरा मेरे के हॉस्पिटल में है बच्ची को में एडमिट करे बच्ची. मेरा एक लड़का है 17 बच्ची. दवाखाना आगे वाला चलता था. एक लड़का एक लड़की. मेरे को हमारा क्या हाल है देखो. खाना भाड़ा तो भाड़े में सास सुनो है ना 6000 भाड़ा है. लेट का बिल बना को बहन है बहन है वो बहन है मैं बहन है. अब एक बहन बच्ची को लेकर गई दवाखाने में एडमिट है, बच्ची को लेकर उसकी लड़की वो तबियत खराब है. गाँव से आए. तो ये पहले ये तो शायद बताने की इसमें नहीं है लेकिन पहले शुरुआत में क्या हुआ था? मतलब हम क्या सुरुवातीला काय झालं? सुरुवाती काय झालं ते दुपारी आला तो थोडंफार घाम सुटला त्याला. तो आला, तो झोपला थोडा नॅचरल आपलं ते आराम केला त्याने. म्हणलं ऊन बिन येतो आता आराम केला. संध्याकाळी 8:30-9ला जास्तच घाम सुटला त्याला, एकदम जास्त म्हणजे लय भरपूर घाम सुटला त्याला, म्हणजे थांबता पण येईना त्याला. डायरेक्ट मग दवाखाना वायसमला घेऊन गेले. तो फुगा आहे का आपल्याकडे आता शिल्लक? नाही इथं ना आणायचे ते इथंच जागेवर. पण ते हॉस्पिटलमध्ये काढले ना त्यांनी पोटातनं दारू, 1-1.5 लिटर दारू काढलेत ना, आहे ना हॉस्पिटलमध्ये काढलेत पोटातून. तिथे गेले की डायरेक्ट डोळे वरतीच डायरेक्ट. हॅलो, आणि तोंडात इथं ते बाबाच्या घरी आलोय. म्हणजे सुरुवातीला त्यांना दिसायचं बंद झालं. पण दिसायचं बंद झालं. हीच कृती सर्वांना लागू. सगळ्यांना एक सुरुवातीला घाम आला, दरदरून घाम आला, नंतर दिसायचं बंद झालं. तोंडातनं फेस फेस सुरू झाला. सर्वांना
मला वाटतं की हा एक ग्राउंड रिपोर्ट आहे. याच्यानंतर कुठल्याही पंचनाम्याची वेगळी गरज पडू नये. एकतर ह्या मंडळींची सद्यस्थिती बघता यांना तातडीनं काहीतरी शासकीय मदतीची गरज आहे, ती घोषित केली पाहिजे. आपण अपयशी आहोत की ही सगळी यंत्रणा रोखण्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे ते व्यसनाधीन झाले वगैरे हा भाग वेगळा. आता ही त्यांना मुलं 2 आहेत ना. 2 आता मुलगीचं काय कसं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं मुलगीला 2 पोरं आहे. आता पोरगीचं काय admit झालं. मला तो फुगा दाखवा. त्या फुग्यानंतर मला नाही वाटत की कुठल्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला शिल्लक राहिलं असेल. आणि बघूया ही ज्या पद्धतीनं हे चाललंय पुढे. चला याला पहा, हे फुगे ह्याच्या आधी बाटलीत नसणार आहे. फुगे म्हणजे काय? आलं प्लास्टिक लक्षात, म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या. तिथे ग्लासमध्ये पिण्यापेक्षा आपण 2-4 ग्लास टाकून आणून प्यायचं आणि फेकून द्यायचं. ओके. एक मला दिसतं की एका विशिष्ट पॉकेटमध्ये हे घडलंय का? हो, विशेष पॉकेटमध्येच. हा. हीच घटना पिंपरीत घडली का? चिंचवडला घडली का? हा. नाही घडली. एवढ्याच रेडियसमध्ये घडलेली आहे ती. म्हणजे ज्यांनी सप्लाय केला त्यांनी हिथं केला, अजून किती ठिकाणी केलाय? मोठा प्रश्न आहे तो. तिथे सुद्धा त्याच्या घरामध्ये जुगार बिगार सगळं जुगारही चालायचं त्यांचं. दमदाटी हा सगळं दमदाटी पत्ते आणि त्याला जो गेला ना भांडण करून मारणं बिरणं त्याच्याशिवाय ते होत नाही ना. तुषार, हे संजय नगर. नाही संजय नगर, हे आझाद नगर. हा आझाद नगर. आपण त्या घरात गेलो ना तिथपर्यंत संजय नगर. हा. तिथून म्हणजे अजून एक न्यूज तयार झाली. काय? म्हणजे जे पोलीस हे बघा, आता दुसरा एक फलक लागला जो इथे. फलक आहे ना, इथे 5 जणांची नावं होती का, हा. त्या नावावरून मग प्रशासन गडबड हो, हो, हो. नावं एकदम प्रॉपर दिली होती का. हे निकाळजे हे पण त्यातच गेले का? हो, हे पण त्यातच. इथे 5 नावं होती. ती 5 नावं जेव्हा आली त्यांच्यानंतर प्रशासनाला थोडीशी खळबळ मारली. 5 जणांची नावं सांगा. 5 जणांची काल ते ह्याच बोर्डावर लिहिलं हा. होतं. बाबा, हा. पांडुरंग फुगे, हा. योगेश, त्याचं नाव काय? 5 जणांची नावं योगेश जरा सांगा. बाबा शेख, पांडुरंग फुगे हा. आणि ठीक आहे, आपल्याला हे हा. इथे दिसेल ना तो फुगा. देसाई एक. हा. असे 5 जण होते ते एकाच दिवशी. इथे फलकावर नावं लिहिली. हा, पेपरला आलेले नाव. वाचून दाखवा. हा. ही नाव आहे पांडुरंग फुगे, हा. विजय राठोड, राजेंद्र राठोड, राजेश राजपूत, बाबा शेख, आनंद देसाई. आहे तो फुगा. रात्री घेऊन गेले ते काय ती सांगते, ती सगळं सांगेल. फुगा नेला का रात्री? या जरा. फुगा नेला. हा, आम्ही पहिल्या काल चौकीला गेलो होतो. चौकीला मी जमा केला तर ते म्हटले घेऊन जावा. जेव्हा आम्ही पोस्टमॉर्टम करू तर आम्हाला सगळा खरा रिपोर्ट भेटेल. आणि 2 वाजता रात्री परत पोलिसांचा मला फोन आला. मी नंबर वगैरे देऊन आलते ना. रात्री 8 वाजता ते खरात पोलीस म्हणून 2 जण गाडीवाले ते घेऊन गेले. फुगा घेऊन गेले. हा, आता शिल्लक नाही काहीच नाही. होत तेवढा डबा आम्ही डबा ठेवला, डबा सगळं घेऊन गेले सगळं. त्याचा काही व्हिडिओ काढलाय का तुम्ही? एक फोटो काढला होता बघू फक्त. दाखवा. माझा मोबाईल द्या. म्हणजे पुरावा होता. हा, म्हणजे पुरावा सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न नाही, नष्ट म्हणणार नाही मी, त्यांच्या तपास प्रक्रियेचा भाग असेल तो. मग त्यांच्याकडे सिक्युअर राहायला पाहिजे. आता तो जो प्रश्नाचं उत्तर जे अपेक्षित होतं ते इथे आहे बघा. दाखवा जरा मला. बरं झालं त्यांनी एक फोटो तर काढून ठेवला त्या फुग्याचा. तर उद्या हे म्हटले असतं की असं काही झालेलंच नाहीये. हे बघा, हा तो फुगा आलं. ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. हा तो पुरावा आहे. आता ह्याच्यात काय काय होतं? याच्यात दारू असते हा. आणि म्हणजे जे हातबट्टी जे काय म्हणतात ह्याच दारूमध्ये ते मिश्रण झालेलं आहे. ते म्हणजे केमिकलचे मिश्रण झालेले आहेत. त्यामुळेच हा फटका बसलेला आहे. नाहीतर हे वारंवार लोक ही पितात. 10 वर्षात कधी कुणाला काय झालं नाही. यावेळेला त्याचं गणित किती आम्ही लहान असताना पित होते. मध्ये 15 वेळेस सोडली होती. आता परत चालू केली ते वडिलांनी. वडील माझे तुमचे वडील आनंदीकडे मुलगी मोठी. त्यांना काय सिम्पटम्स आले सुरुवातीला? काल त्यांना असं परवा चक्कर वगैरे होती तर अशक्तपणा आला होता. आणि काल त्यांच्या डोळ्यावर अंधारी आली आणि पाय पुरून त्यांची अशी म्हणजे त्यांना उभंच राहता येत नव्हतं. हे त्यांचेच फोटो आहेत. हो, बघा हे. हे बघा हॉस्पिटलमधले त्यांच्या ICU मधले फोटो. हा फुगा याच्यापेक्षा घरी कोण नव्हतं म्हणून वडिलांनी घरात आणून थोडी पिली असेल आणि बाकी ठेवली असेल. ती मला भेटली तर मी ती ठेवली जपून. युवराजच्यावर सांगितलं की असं आहे म्हणून.
इथे मी थांबतोय. याच्यापेक्षा वेगळं सांगायची गरज नाही आहे. येलप्पानी चांगल्या पद्धतीने इलोबरेट करून सांगितलं. निकाळजींच्या पूनम ज्या आहेत त्यांनी पण व्यवस्थित सांगितलं. पूनम पण ती एवढी वर्षात पहिल्यांदाच घडलं आहे. पहिल्यांदाच घडलं असं, 40-50 वर्षात ना पहिल्यांदा असं घडलं गावात. आणि घरी त्यावेळेला ज्यावेळेला त्यांना त्रास सुरू झाला त्यावेळेला कोण होता? कोण नव्हतं. त्यांनी इथं उठून पण गेले, ह्यांना आवाज दिला खिडकीतून. त्यांनी आम्हाला कॉल केला की तुम्ही या, वडिलांना त्रास होता, तब्येत ठीक नाही. मग आम्ही दोघी जणी आलो. आणि त्रास सुरू झाल्यापासून त्यांचा किती वेळात दुर्दैवी निधन? तरी होते संध्याकाळपर्यंत. सकाळी 8-9 त्रास झाला. रात्री 7-7:30 झालं. पूनम, हे तुम्हाला माहिती की नाही मला माहिती, हा केवढ्याला मिळायचा फुगा? येलप्पा 30-40 रुपयाला. 30 रुपयाचा. 30 रुपयाचा. 100चे 3. 100चे 3 पुण्यात या भागात पिंपरी चिंचवडमध्ये. पिंपरी चिंचवडमध्ये. सर आपल्या माध्यमातून मागणी आहे की यांना आर्थिक लाभ, तर तुम्ही हा प्रश्न तिथपर्यंत मोजायला तिथपर्यंत हा पाठवाच की हे घटना परत घडली नाही पाहिजे, हे बंद व्हायला पाहिजे. थकलेले नव्हते किंवा काय नव्हते, कामधंदा करायचे, रोज घरी येऊन जेवण करायचे. रोज तुम्ही बघितलं की रोज येणं जाणं रोज त्यांच्या दारावून चालू होतं. असे जाण्यासारखे नव्हते. काल सकाळी फोनवर माझ्या संग बोलले आणि अचानक संध्याकाळी असं झाले. काल 11पर्यंत व्यवस्थित होते. माझ्या संग बोलत मी त्यांना रिक्षामध्ये टाकलं आणि थोडीशी शाळेच्या पुढे रिक्षा गेली आणि त्यांनी मान टाकली, डोळे बिळे पांढरे केले. तुम्ही स्वतः घेऊन गेले? हो, मी स्वतः गेले. मी माझी आई घेऊन गेले दवाखान्यात. इथं पण मला त्यांनी आवाज वगैरे दिला. आम्ही इथून त्यांना उचलून नेलं, चालता येत नव्हतं रिक्षावाल्याने. किती वय होतं? 66. तेवढे एकच व्यक्ती सिनियर यांच्यामध्ये, बाकी सर्व तरुण पोरं आहेत. बाकीचे वय किती आहे? 25-30, बिलो 30. थांबूया. मला वाटतं की येलप्पानी व्यवस्थित सांगितलं. आय होप की राज्याचे गृहमंत्री या संदर्भात योग्य ती कारवाई करतील.